एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन तर 9च्या घनापर्यंतची बेरीज आपल्याला विचारली गेली आहे. SRPF 9 अमरावती पोलीस भरती 2024 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल. त्याचप्रमाणे पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2023 मध्ये सुद्धा हे एक्झाम्पल विचारले गेलं होतं. किती महत्वाचा टाईप आहे हा एक्झाम्पलचा तुमच्या लक्षात आला असेल. आज आपण पाहणार आहोत पुढचा टाईप एक्झाम्पलचा. इंटरेस्टिंग आहे हा सुद्धा टाईप. खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो. काय आहे हा एक्झाम्पलचा टाईप जाणून घेऊया. 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग 10च्या वर्गापर्यंतची बेरीज आपल्याला दिलेली आहे 385. याच्या आधारे तुम्हाला काय करायचे, 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 6चा वर्ग तर 20 पर्यंतच्या वर्गाची बेरीज आपल्याला विचारली गेलेली आहे. अगदी शांत डोक्याने एक्झाम्पल सोडवायचे. इथे ट्रिक शिवाय पर्याय नाही. विनाकारण हे वर्ग काढायचे, 20 पर्यंतचे वर्ग करायचे, बेरीज करायचे, उत्तर मिळेल परंतु तोपर्यंत वेळ खूप खाल्लेला असेल या एक्झाम्पलने. दिसायला सोपी वाटणारी एक्झाम्पल्स, परंतु या ठिकाणी लागते तयारी फक्त. आणि ती तयारी, त्या तयारीच्या आधारे आपण अगदी कमी वेळेत हे एक्झाम्पल सोडू शकतो. काही ट्रिक्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. काय ट्रिक आहे ते आपण जाणून घेऊया. तर चला या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की समसंख्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला करायची आहे. ती करायची असेल तर अगोदर मी मांडणी करतो 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. ही बेरीज कशी केली जाते आपण काय करूया, ही बेरीज करायची आपल्याला 20 पर्यंत. हा जो पहिला 2चा वर्ग आहे हा 2चा वर्ग लिहिला मी. हा 4 मी कसा मांडतोय 2 गुणिले 2 सगळ्या समसंख्या आहेत. या सगळ्या समसंख्यांचा तर 2 अवयव नक्की असणार आपल्याला माहिती आहे. 4च्या ऐवजी मी 2 गुणिले 2 लिहिले, 2 दुने 4, 4चा वर्ग अधिक मी 6 कसा लिहितोय प्रत्येक संख्येचं रूपांतर आपल्याला 2 मध्ये करायचंय. 6 मी लिहितोय 2 गुणिले 3 चा वर्ग अधिक 8 मी लिहितोय 2 गुणिले 4चा वर्ग. तर याप्रमाणे जायचंय आपल्याला. शेवटची संख्या आहे 20चा वर्ग. हा 20 म्हणजेच काय 2 गुणिले 10चा वर्ग. हा 20 म्हणजेच 2 गुणिले 10चा वर्ग असेल. तर हा जो 2चा वर्ग आहे मी कॉमन काढला तर या ठिकाणी उरला, ही पूर्ण संख्या बाहेर घेतली म्हणजे या ठिकाणी उरला 1. हा 1 आपण वर्गाच्या स्वरूपात लिहू शकतो कारण 1चा वर्ग 1च असतो. त्यामुळे 1 लिहिला काय आणि 1चा वर्ग लिहिला काय 1च. आता यामध्ये काय शिल्लक राहिलं ते पाहूया. 2चा वर्ग मी बाहेर कॉमन काढला, मग हा 1 2 शिल्लक राहिला म्हणजे 2चा वर्ग शिल्लक राहिला. या ठिकाणी हा 2चा वर्ग मी बाहेर कॉमन काढला, 3चा वर्ग शिल्लक राहिला. सेम वे 2चा वर्ग बाहेर कॉमन काढला, 4चा वर्ग शिल्लक राहिला. याप्रमाणे आपण शेवटी जाणार आहोत या ठिकाणी 2चा वर्ग कॉमन काढला, 10 शिल्लक राहणार आहे, 10चा वर्ग शिल्लक राहिला. झालं या ठिकाणी 2चा वर्ग बरोबर आणि 10 पर्यंतच्या वर्गाची बेरीज आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली आहे. किती दिलेली आहे ती बेरीज आपल्या लक्षात येईल. ही बेरीज आपल्याला दिली आहे 385. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या कंसाची बेरीज आहे म्हणजे या कंसाची किंमत आहे 385. 2चा वर्ग 4, 4 गुणिले 385 करा, आपलं उत्तर मिळून जाते. काय येते उत्तर, तोंडी पण आपण काढू शकतो हे उत्तर. 2चा वर्ग गुणिले 385 म्हणजे 4 गुणिले 385, 400 चोक 1600, 1600 मधून 15 चोक 60 गेले, 1540 उत्तर येईल आपलं 1540. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. आणि म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी समसंख्यांच्या वर्गांची बेरीज करायची असेल तर नेहमी 2चा वर्ग कॉमन येणार आहे. कंसामध्ये ज्या काही व्हॅल्यूज उरणार आहेत त्याची व्हॅल्यू जर एक्झाम्पल मध्ये दिली असेल तर आपल्याला लगेच उत्तर मिळते. परंतु आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथे तुम्हाला या कंसाची किंमत म्हणजे 1 पासूनचा वर्ग जो आहे तर 10 पर्यंतच्या वर्गाची बेरीज आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिली होती, त्याची व्हॅल्यू लगेच दिली. पण जर तुम्हाला ही व्हॅल्यू दिली नसती आणि डायरेक्ट विचारलं गेलं असतं 2चा वर्ग ते 20च्या वर्गापर्यंतची बेरीज किती, तर मग अशा वेळेला तुम्ही उत्तर कसं काढलं असतं, ही 385 किंमत नेमकी तुम्ही कशी काढली असती.
तर याविषयीची ट्रिक मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे, तेव्हा उद्याचा व्हिडिओ नक्की पहा, पुढचा भाग नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉर डेली अपडेट्स. थँक्स फॉर वॉचिंग.